तारक मंत्राचा अर्थ. तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. तारक म्हणजे तारून नेणारा, प्रत्येक संकटातून वाचविणारा, कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र. हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामीचे चमत्कारिक बोल आहेत. आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे, कोणी आजाराने त्रस्त आहे, कोणावर काही संकट आलेले आहे तर कोणी काळजीत आहे. अशा वेळी हे सर्व संकटे दुःखे तारण्यासाठी स्वामींनी हा तारक मंत्र आपल्याला दिला आहे. स्वामींच्या या तारक मंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात. श्री स्वामींच्या तारक मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारक मंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात. स्वामी समर्थ तारक मंत्र मराठी अर्थासहित स्वामी तारक मंत्र मराठी. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी पाठीशी रेल, अतर्क्य अद्भुत हे स्मरणगामीय, अशक्यही शक्य करतील स्वामी, अलेकल. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वन्य भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविना काठी ना नेई त्याला, परलोकी ना भीती त्याला, अशक्यही शक्य करतील स्वामी, अल. उगाची भीतोसी, भय हे पठवू दे, जगही उभा स्वामी शक्ती कठवू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांच्या, नको घाबरू तू असे बाठ त्यांच्या, अशक्यही शक्य करतील स्वामी, अल. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्यही शक्य करतील स्वामी, अल. विभूती नमन नाम ध्यानादी तीरथ, स्वामीच्या पंचप्राणामृतांत, हे तीरथ घेई आठवी रे प्रचिती, न सोडवी त्या जया स्वामी घेती हाती, अशक्यही शक्य करतील स्वामी, अल. स्वामी समर्थ तारक मंत्र अर्थ. आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींच्या प्रचंड पाठबळ, स्वामीची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे. स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्याला कुठलंही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही. अद्भुत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे, त्यामुळे स्वामींना अद्भुत असं म्हटले आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतात. अलेकल. ज्या ठिकाणी स्वामीचे पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लिहितात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काठी आपल्याला नेऊ शकत नाही. अल. कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामीची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबती आहे. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारांतून, अगदी मृत्यूच्या दारातून वाचविले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. अल. आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामीची भक्ती केली तरच तुम्ही स्वामीचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काठाला सामोरे जातो. अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींच्या धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामीचे अनुभव, स्वामीची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका. यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. अल. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. नमन नाम म्हणजे स्वामीचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामीचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामीची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना सोडायच्या म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत, म्हणजे स्वामी तुमच्या आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचे कल्याण करतात.
अल्पांचल तारक मंत्र कधी म्हणावा? स्वामींच्या या प्रभावी तारक मंत्राचा जप करण्यासाठी कोणतीही ठराविक वेळ नसते. अगदी कधीही कुठेही तुम्ही हा तारक मंत्र म्हणू शकता. आपण ज्याप्रमाणे स्वामीचे नामस्मरण करतो त्याच पद्धतीने हा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता. तारक मंत्र कसा म्हणावा? तारक मंत्र म्हणताना स्वामींच्या फोटोसमोर एक पाण्याने भरलेला ग्लास ठेवावा. तारक मंत्र एकदम स्पष्ट उच्चारांमध्ये आणि प्रत्येक ओठीचा अर्थ समजून घेऊन भक्तिभावाने म्हणावा. तारक मंत्र म्हणून झाल्यावर त्या ग्लासातील पाणी प्राशन करावे, कारण त्या पाण्यात तारक मंत्राची शक्ती आलेली असते. त्यामुळे हे पाणी प्राशन केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. तुम्ही या मंत्राचे कितीही वेठाई नामस्मरण करू शकता, जसे की 1 वेठाई, 11 वेठाई, 21 वेठाई किंवा 108 वेठाई. स्वामी समर्थ तारक मंत्र फायदे. स्वामी समर्थ तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो. असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राच्या भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो, त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. स्वामी समर्थ तारक मंत्राचा जप केल्याने अशक्य कामेही शक्य होतात. असेही मानले जाते की स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती असते की जो व्यक्ती या मंत्राचा जप करतो तो नकारात्मक ऊर्जेपासून दूर जाऊन सकारात्मक विचार करू लागतो. तारक मंत्राचे वाचन केल्यामुळे घरात सुख शांती नांदते. हा मंत्र मनुष्याला सर्व प्रकारच्या चिंतांपासून मुक्त करतो आणि मानवी मनाचे ओझे हलके करते. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या असेल, कोणतीही समस्या सुट नसेल, तुम्हाला कोणतेही कार्य सहजपणे पूर्ण करायचे असेल किंवा तुम्हाला जीवनात यश मिळवायचे असेल तर स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा. श्री स्वामी समर्थ तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. कधी कोणत्या गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा. याने स्वामी सोबत असल्याची जाणीव होते आणि मनातली भीती नाहीशी होते.